महाराष्ट्र आवाज न्यूज. पीक विमा थकीत प्रकरणी शिरपूर फस्टरचे तहसीलदारांना निवेदन. महिन्याभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळणार. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील कापूस पिकाचा विमा अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याने शिरपूर फस्टरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा प्रश्नावर तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस तहसीलदारांसह संबंधित पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी तसेच शिरपूर फस्टरचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी भरलेला हप्ता आणि नुकसान होऊनही अद्याप विमा रक्कम न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचा शिरपूर फस्टरच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आला. यावेळी शिरपूर फस्टरच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करून देण्याची मागणी केली. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही अनेक शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. यावर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. संबंधित सर्व अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर येत्या महिनाभरात पात्र व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येईल असं आश्वासन बैठकीदरम्यान देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिरपूर फस्टरचा लढा यापुढेही सुरू राहणार असून निर्धारित कालावधीत विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा वेळेत मिळावा आणि आर्थिक संकटातून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी कापूस उत्पादक शेतकरी, शिरपूर फस्टरचे पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. आज शिरपूर तहसीलदारांच्या दालनामध्ये तालुका कृषी अधिकारीने पीक विम्याचे प्रतिनिधी यांच्यासोबत शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात बैठक झाली की जे PM किसान फसलचे जे पीक विमे 2025चे खरीपचे शेतकऱ्यांनी घेतलेले होते ते पीक विमे अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. कापूसचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे की 15 जुलैच्या अंदाजे महिन्याभराच्या नंतर या शेतकऱ्यांच्या हक्काचा जो हा पीक विमा आहे तो पडणार आहे. खरं बघायला गेलं तर या वर्षापासून वैयक्तिक पीक विम्याची जी पद्धत आतापर्यंत स्टिगरची होती ती बंद करण्यात आली. ती पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची देखील मागणी होती, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचं वैयक्तिक नुकसान झाल्यावरती त्याला कंप्लेंट करून त्याचा फायदा करून घेत आहे. अशा विविध विषयांचे निवेदन देखील शिरपूर फस्टच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार महोदयांना या सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिलेले आहेत आणि अंदाजे जो महिनाभराचा वेळ पीक विमा कंपनीने आणि या सगळ्या प्रशासनाने मागितलेला आहे, तरी महिनाभराच्या आत शेतकऱ्यांच्या हक्काचा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा हा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी देखील केलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.